तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सचिन आता सुभेदारांच्या घरी राहायला आला आणि अस्मिताने त्याला माफ केलं. हे सगळं काही पाहून इथे मात्र अर्जुनची खूप चिडचिड होत असते. अर्जुन खूप चिडलेला असतो आणि ज्यावेळी आता सायली रूममध्ये येते, सायली काही बोलणार तर अर्जुन तिला म्हणतो, एक मिनिट, जर तू अस्मिताईबद्दल काही बोलणार असशील तर काही बोलू नकोस, मला काही ऐकून घ्यायचं नाही. तर आता सायली म्हणू लागते, बरं मी अस्मिताताईंबद्दल काहीही बोलत नाही, परंतु तुम्ही जरा शांत व्हाल का? तुम्ही तुमचा राग शांत कराल का? आपण एक काम करूयात, आपण फेऱ्या मारूयात. तर अर्जुन म्हणतो आता. सायली म्हणते, हो आत्ता, तुम्ही हात द्या बरं. असं म्हणत आता सायली अर्जुनचा हात मागण्यासाठी आपला हात पुढे करते. ज्यावेळी सायलीचा डावा हात असतो त्यावेळी अर्जुन उजवा हात देत असतो. सायली म्हणते, हा नाही, डावा हातच द्या. अर्जुन म्हणतो, काय चाललंय हे, कसं शक्य आहे? तर सायली म्हणते, हो मी सांगते ना, मग ज्यावेळी माझा उजवा हात असेल त्यावेळी तुम्ही तुमचा उजवा हातच द्यायचा आहे आणि माझा डावा हात असेल तर तुम्ही तुमचा डावा हातच द्यायचा आहे. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, पण आपल्याला शक्य होणार आहे का असं चालायला? तर सायली म्हणते, ते काही मला माहीत नाही, तुम्ही माझा उजवा हात आहे ना, मग तुमचा सुद्धा उजवा हात द्या. असं म्हणत आता सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि फेऱ्या मारत असते. परंतु आता दोघांचेही हात सेम असल्यामुळे आता ज्यावेळी सायली मागच्या बाजूला वळते त्यावेळी आता अर्जुनला काही वळता येत नसतं. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको काय चाललंय हे, आपण असे चालू शकतो का? अगं, जर माझा उजवा हात असेल तर तुझा डावा हात असायला हवा आणि जर माझा डावा हात असेल तर तुझा उजवा हात असायला हवा, तरच आपला बॅलन्स राहणार. तर सायली म्हणते, मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे. आता सायलीला नक्की काय बोलायचंय अर्जुनला काहीच कळत नसतं. तर सायली पुढे म्हणते, तुम्हाला हे तर कळतंय ना, मग अस्मिता त्यांच्या बाबतीत तुम्हाला का कळत नाहीये? अर्जुन म्हणतो, बायको नक्की तुला काय म्हणायचंय? तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला जर अस्मिता त्यांच्या बरोबरीने चालायचं असेल तर असाच समतोल राखायला हवा. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते, म्हणजे तुम्ही आता हट्ट करून बसला आहात, परंतु अस्मिताताईंचा कुठला हात धरायला हवा हे आता आपण ठरवायला हवं. कारण आता त्यांचं मन जपणं, त्यांचं मन जाणणं खूप महत्त्वाचं आहे आणि तरच समतोल राखता येईल, तरच आपल्याला बॅलन्स सांभाळता येईल. आणि कसं आहे ना, कुठल्याही स्त्रीला आपल्या नवऱ्यापासून वेगळं होणं हे साधं सोपं काम नाही आहे. तिच्यासाठी ते खूप अवघड आणि वेदनादायी आहे. आणि आज अस्मिताताईंना या दिवसात त्यांना त्यांच्या नवऱ्याची गरज भासणे, त्याच्यासोबत असणं हे त्यांना वाटणारच. आणि अशा क्षणी आपण त्यांना त्या दोघांना वेगळं नाही करू शकत. अस्मिताताईंनाही माहीत आहे की सचिन भाऊजी चुकले आहेत, परंतु त्यांना या क्षणाला आपल्या बाळासाठी त्याच्या वडिलांची गरज आहे. आणि म्हणूनच कदाचित अस्मिताताईंनी या सगळ्या गोष्टींकडे, या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं असतील किंवा या सगळ्या चुका मागे टाकत एक नवीन आयुष्याची सुरुवात करायची ठरवली असेल. मला मान्य आहे की सचिन भाऊजी चुकले आहेत, पण सचिन भाऊजी जर सुधारले तर खरंच खूप छान आहे. कोणाला नाही आवडणार? आपल्या सगळ्यांनाच आवडेल. परंतु सचिन भाऊजी जर चुकतच राहिलेत तर मग आपल्याला अस्मिताताईंना वेळ द्यावा लागेल, त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल, त्यांना समजून घ्यावं लागेल, त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. पण तोपर्यंत चिडचिड न करता त्यांचा हात धरून फक्त त्यांना साथ द्या. आता सायलीचं बोलणं अर्जुनलाही पटलेलं असतं. सायलीने खूप शांतपणे अर्जुनला समजावलेलं असतं आणि सायलीचे ते शब्द अर्जुनलाही कळालेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, हो बायको, मला कळतंय आणि तुझं बोलणंही मला पटतंय. आय एम सॉरी बायको, खरंच मी एवढं चिडायला नको होतं. तर सायली म्हणते, मग एवढी चिडायची काय गरज होती? आज तर सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. अहो, 22 वर्षापूर्वी ज्या गुन्हेगाराने एवढा मोठा गुन्हा केला होता त्या गुन्हेगाराला तुम्ही शिक्षा दिली आहे. नागराजचा गुन्हा तुम्ही सगळ्यांसमोर आणलात आणि नागराजला आज शिक्षा झाली आहे. मग हा आनंदाचा दिवस साजरा नको का करायला? तर अर्जुन म्हणतो, हो ते खरं आहेच, परंतु एक सांगू का, आता मात्र मी केस जिंकून आलो, पण इथे मात्र तू मला हरवलंयस. तर सायली अर्जुनला म्हणते, या 4 भिंतींच्या आड मी तुम्हाला हरवणारच आहे, परंतु बाहेर मात्र विजय तुमचाच असणार आहे. अगदी आज जिंकलात तसेच आज तुम्ही जे यश मिळवलंय तसंच यश तुम्ही बाहेर कायम मिळवायचं आहे. आज ज्यावेळी जज साहेब निकाल देत होते ना, त्यावेळी बाबा, रविराज काका, प्रतिमा आत्या, सुमन काकू या सगळ्यांच्या डोळ्यात मी तुमच्याविषयीचा अभिमान पाहिला आहे. खूप अभिमान वाटत होता त्यांना तुमचा. तुम्ही तर केस एक हाती फिरवली आणि त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन.
तर सायली अर्जुनला पुढे म्हणते, पण मला एक गोष्ट कळाली नाही की तुम्ही महिपतलाचे फोटो दाखवायला गेला होता, ते फोटो त्याने पाहिलेही नाहीत, परंतु तुमच्या हातातील ते फोटो पाहून त्याच्यावर एवढा परिणाम कसा काय झाला? आता सायलीचा हा प्रश्न ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. त्याला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली या गोष्टीचा विचार करत असते, परंतु अर्जुनला तो दिवस आठवतो ज्या दिवशी अर्जुनने साक्षीला पाहिलेलं असतं आणि त्या दिवशीच अर्जुनला कळालेलं असतं की साक्षी जिवंत आहे. आणि म्हणूनच त्याने महिपत शिकरेसोबत डील केलेलं असतं की जर साक्षी जेलच्या बाहेर राहायला हवी असेल तर तुला आता कोर्टासमोर सत्य सांगावंच लागेल. रविराज किल्लेदार यांच्या कुटुंबाला मारण्यासाठी नागराज किल्लेदार यानेच तुला सुपारी दिली होती, हे सत्य तुला कोर्टासमोर कबूल करावं लागेल. परंतु अर्जुनने हे सत्य मात्र सायलीपासून लपवून ठेवलेलं असतं. त्याने अर्जुनला यातलं काहीच सांगितलेलं नसतं, त्यामुळे सायलीला याबद्दल काहीच माहीत नसतं. सायली अर्जुनला विचारते, नक्की काय झालं होतं त्यावेळी? सायली अर्जुनला म्हणते, काय हो सांगा ना, नक्की काय झालं होतं? तर अर्जुन म्हणतो, सांगितलं ना बायको, अगं महिपतला वाटत असेल की त्याच्या एखाद्या जुन्या क्राईमबद्दल मी आता फोटो कोर्टात सादर करेन आणि म्हणूनच तो घाबरला असेल. तर सायली म्हणते, महिपतला माहीत होतं की तुम्ही त्यांच्या कोणत्याही गुन्ह्याबद्दलची शिक्षा तर तुम्ही त्यांना देऊच शकता आणि त्याबद्दल कोर्ट त्यांना शिक्षाही देईल, परंतु आज नागराजचं सत्य सांगून महिपतला कोणता फायदा होणार होता की ज्यामुळे त्यांनी नागराजचं सत्य सगळ्या जगासमोर सांगितलं? आत्तापर्यंत हे सत्य कबूल करण्यासाठी तो तयारही नव्हता, मग अचानक कसा तयार झाला? आता सायलीच्या या पुढच्या प्रश्नावर अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही आणि अगदी वकिलाप्रमाणे तो विषय बदलतो आणि म्हणू लागतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मी सायली अर्जुन सुभेदार यांच्या नवऱ्याने आता एवढी मोठी केस जिंकून आल्यानंतर, तो दमून आल्यानंतर मी सायली सुभेदार यांनी आपल्या नवऱ्याला कॉफी न विचारता प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आता अर्जुनच्या या बोलण्यावर सायली हसू लागते. तर अर्जुन पुढे म्हणतो, मी कोर्टाला विनंती करतोय की यांना सक्त ताकीद देण्यात यावी की नवऱ्यावर फक्त प्रेम करावं, उलट तपासणी करू नये. आता अर्जुन असं म्हणत सायलीकडे पाहतो तर सायली अर्जुनकडे. दोघेही हसू लागतात. तर त्यानंतर सुभेदारांच्या घरी जेवणानंतर सर्वजण एकत्र बसलेले असतात. चैतन्य जेवणाची तारीफ करत म्हणतो, खरंच किती कमाल जेवण झालं होतं. आता तर माझं पोट इतकं गच्च भरलंय की मला आता काहीच करावं असं वाटत नाही आहे. जेवणातील एक एक पदार्थ असं वाटत होतं काय खाऊ आणि काय नको. मला तर त्या महाराजा थाळीचीच आठवण झाली. खरंच कमालीचं जेवण होतं. तर आता अर्जुन म्हणू लागतो, पण आज भाजी कोणती होती? तर सायली म्हणते, ओळखा बघू. अर्जुन म्हणतो, कोणती भाजी होती? मला तर काही कळालंच नाही. सायली म्हणते, हो का? तर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी. कोणती भाजी होती? तर पूर्णाजी म्हणतात, तुला ओळखायला सांगितलंय ना, मग तू मला काय विचारतोयस? अर्जुन म्हणतो, मला तर काही कळालं नाही. तर सायली म्हणते, ज्याला तुम्ही सकाळी लाकूड म्हणत होता ना, त्याचीच भाजी होती. अर्जुन म्हणतो, सुरणाची भाजी. आता सर्वच जण हसू लागतात, कारण अर्जुनने सुरणाला लाकूड म्हटलेलं असतं हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया अगदी डोक्यावर पदर घेऊन आलेली असते. तर प्रियाला पाहून पूर्णाची चिडतात आणि प्रियाला प्रश्न करत म्हणतात, कोर्टातून घरी यायचं सोडून कुठे भटकायला गेली होतीस? प्रियाच्या हातातील पिशवी पाहत पूर्णाची म्हणतात, आणि शॉपिंगही झालेली दिसतेय. तर अश्विन प्रियाची बाजू घेत म्हणतो, पूर्णाची ती मंदिरात गेली होती ना? आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, तन्वी आणि मंदिरात? आता सर्वांनाच हसू येत असतं, कारण प्रिया मंदिरात जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास नसतो. तर आता प्रिया सर्वांच्या समोर प्रसाद ठेवते आणि म्हणू लागते, ही घ्या मंदिरातील प्रसादी. असं म्हणत प्रिया पुढे म्हणते, 22 वर्षापूर्वी आमची ताटातूट झाली आणि ज्या माणसामुळे ताटातूट झाली त्या माणसाला शिक्षा व्हावी, त्या माणसाला जेल व्हावी, यासाठी मी देवी आईकडे नवस बोलली होती आणि तोच नवस पूर्ण करण्यासाठी मी मंदिरात गेले होते. परंतु प्रियाच्या या बोलण्यावर कोणाचाच लक्ष नसतो, कारण कोणाचाही प्रियाच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास नसतो. कारण प्रिया जे काही बोलत आहे ते सगळं खोटं बोलत आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. फक्त विश्वास असतो तर अश्विनचा. तर आता प्रिया पुढे म्हणते, सायली, अर्जुन, तुम्ही जरा पुढे येता का प्लीज? दोघंही पुढे याल का? मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. मला माहीत आहे तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही आहे, तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार, पण तुम्ही प्लीज दोघे पुढे येता का? तुम्ही आज जे काही केलं आहे त्याबद्दल खरंच मला तुमचा अभिमान वाटतो. खरं तर तुमचं फक्त कौतुक नाही तर तुम्हाला काहीतरी द्यावं यासाठी मी तुम्हाला बोलवत आहे. म्हणजे माझ्याकडून तुमच्या या यशासाठी आणि तुम्ही आम्हाला मिळवून दिलेल्या न्यायासाठी माझ्याकडून छोटंसं काहीतरी तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न आहे. असं म्हणत प्रियाची नाटकं काही संपत नसतात.
प्रिया सायली अर्जुनला म्हणते, प्लीज घ्या ना माझ्याकडून तुमच्यासाठी ही छोटीशी भेटवस्तू. परंतु सायली अर्जुन काही पुढे येत नाहीत. परंतु रविराज सर मात्र प्रियाच्या समोर येऊन उभे राहतात आणि प्रियाकडे पाहत म्हणतात, तन्वी, तू तुझे डोळे उघडलेस आणि तुझा खोटेपणा कायमचा बंद केलायस. या गोष्टीवर माझा तरी कधीच विश्वास बसणार नाही. कारण तुला खरंच वाटलं असतं की आपल्याला न्याय मिळावा तर त्यासाठी तू धडपड केली असतीस. तू अर्जुनला मदत केली असतीस. केलीस का अर्जुनला मदत? आता प्रिया काहीच बोलत नाही. तर रविराज सर म्हणतात, मला माहीत आहे नाही केलीस आणि करणारही नाहीस. पण ती मदत अर्जुनला सायलीने केली. सायलीने अर्जुनला साथ दिली. आम्हाला न्याय मिळण्यासाठी सायलीची धडपड चालू होती. तर प्रिया रविराज सरांना उलट उत्तर करत म्हणते, बाबा, अहो अर्जुनला सायलीच मदत करणार ना, कारण ती त्याची बायको आहे. मग बायको म्हणून तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलं आहे. तर रविराज सर प्रियाला आठवण करून देत म्हणतात, पण तू आमची मुलगी आहेस ना, पण कधी वागलीस का ग मुलीसारखी? आता प्रियाकडे काहीच उत्तर नसतं. रविराज सर पुढे प्रियाला म्हणतात, तू आमच्या मनामध्ये स्थान निर्माण करू शकली नाहीस, परंतु ते स्थान सायलीने निर्माण केलं आणि म्हणूनच आमची मुलगी म्हणून आम्ही सर्व अधिकार सायलीला दिले आहेत. आता हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. रविराज सर प्रियाला म्हणतात, समजलं, आता निघालीस तरी चालेल. असं म्हणत रविराज सर सुद्धा प्रियाकडे दुर्लक्ष करतात. प्रिया खूप चिडलेली असते. प्रिया तिथून निघून जात असते, पण पुन्हा एकदा मागे वळते आणि अगदी रडण्याचं नाटक करत डोळ्यात अश्रू आणत रविराज सरांना हाक मारत म्हणते, बाबा, तुम्ही माझी जागा सायलीला देऊनही टाकली, काहीच हरकत नाही. पण बाबा, एक दिवस असा येईल की मी माझं स्थान, मी माझी जागा पुन्हा मिळवेन. तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हवे तेवढे कष्ट करायला तयार आहे. आता मी कष्ट करेन. तुमच्या मनात मी माझं स्थान पुन्हा निर्माण करेन. आणि बाबा, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की खरंच मी तुमची मुलगी म्हणण्याच्या योग्यतेची आहे, मी तुमची मुलगी म्हणून लायक आहे, त्या दिवशी तुम्ही सायलीला स्वतःहून बाजूला कराल आणि माझा अधिकार, माझं स्थान परत मला द्याल. असं म्हणत रडण्याचं नाटक करत आणि आपल्याला खरंच वाईट वाटले असं दाखवत प्रिया तिथून निघून जाते. आता प्रियाच्या ह्या बोलण्याला फक्त अश्विन भुललेला असतो. अश्विनला प्रियाचं हे नाटक खरं वाटतं आणि तो सगळ्यांकडे पाहतो, परंतु कोणीच प्रियाच्या बोलण्याकडे लक्षही दिलेला नसतो आणि कोणी प्रियाला थांबवतही नसतं आणि म्हणून अश्विनलाही सगळ्यांचा राग आलेला असतो. अश्विनही रूममध्ये निघून जातो. तर दुसरीकडे आता अर्जुन रूममध्ये असतो. सायली रूममध्ये येते त्यावेळी दरवाजावरच पिशवी लावलेली असते. आता सायली ती पिशवी घेते आणि रूममध्ये येत अर्जुनला म्हणते, हे बघा, प्रियाने आपल्यासाठी काय आणलं आहे. अर्जुनला म्हणतो, मला बघायचं नाहीये, तुला बघायचं असेल तर बघ. आता सायली ते गिफ्ट पाहते आणि अर्जुनला म्हणते, मला तर विश्वासच बसत नाहीये की प्रियाने आपल्यासाठी काहीतरी आणलं आहे. मला माहीत आहे हे सुद्धा प्रियाचं काहीतरी नाटकच असेल, परंतु असं म्हणत आता सायली ते गिफ्ट पाहते तर त्यामध्ये कॉफी मग असतात आणि यू आर द बेस्ट असं लिहिलेलं असतं. ली अर्जुनला म्हणते, परंतु मला एक कळत नाहीये की प्रियाच्या वागण्याबद्दल, म्हणजे आज इतर दिवसांपेक्षा तिचं वागणं काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे कोर्टातून बाहेर पडल्यानंतर थेट मंदिरात जाणं आणि आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येणं आणि सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन येणं, हे सगळं काही मला जरा विचित्रच वाटतंय. पण मला कळत नाहीये की खरंच नागराजला अटक झाली, त्याला शिक्षा झाली, यात प्रियाला खरंच आनंद झाला असेल का? खरंच ती खुश असेल का? तर आता अर्जुन शांत होतो आणि आता अर्जुनला तो क्षण आठवतो. नागराजचं बोलणं त्याला आठवतं. नागराज अर्जुनला म्हणालेला असतो की तुला वाटत असेल की आजची केस जिंकून तुम्ही जिंकला आहात, परंतु नाही. एक प्रिय गोष्ट तुमचं घर पोखरत आहे आणि ते सत्य फक्त मला माहीत आहे, तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य. पण मी ते तुम्हाला सांगणार नाही, कारण मी तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर पोखरण्याची वाट बघणार आहे आणि त्यातच मला खरी मजा येणार आहे. असं म्हणत नागराजने अर्जुनला एक कोडच टाकलेलं असतं. आता अर्जुन त्या गोष्टीचा, नागराजच्या बोलण्याचा विचार करत असतो. तर सायली विचारते, काय झालंय, कसला विचार करताय? अर्जुन म्हणतो, काही नाही, परंतु नागराज कोर्टाबाहेर जे काही बोलला त्याचा विचार करतोय. नागराज नक्की कोणत्या सत्याबद्दल बोलत असेल? त्याने तर सत्य सांगितलंच नाही, परंतु आपल्यासमोर एक मोठं कोडं टाकलं आहे. सायली म्हणते, हो ना, मला तर नागराजच्या बोलण्याचा काही अर्थच कळाला नाही.
आणि असं त्याला अचानक मैसभा वगैरे कुठून आठवली? मला तर एकाच प्रश्नावर थांबून चालणार नाही. डोक्यात असंख्य प्रश्न आहेत. प्रियाचं वागणं, प्रियाशी का वागत असेल? म्हणजे अचानकच ती मंदिरात जाणं, मंदिरातून प्रसाद घेऊन येणं आणि प्रियाच्या मनात नक्की काय चालू असेल? एकीकडे नागराज आणि महिपतला मदत करणं आणि आता त्या हवालदाराला पैसे देणं आणि आता ते पैसे देण्यासाठी तिच्याकडे पैसे कुठून आले असतील? कारण साक्षी तर जेलमध्येच मेली. मग एवढे पैसे तिच्याकडे येतात तरी कुठून? नक्की तिचं काय चालू आहे? अर्जुन म्हणतो, मलाही तेच कळत नाहीये की नागराजचं काय चालू आहे. म्हणजे नागराज जे काही बोलला त्याचा अर्थ तर लागत नाहीये, पण जे काही कोडं टाकलंय ते तर आपल्याला सोडवावंच लागेल. पण तो जे काही बोलला ते महिपतला माहीत असेल का? मी एक काम करतो, मी आत्ताच जाऊन महिपतला भेटतो आणि याबद्दल विचारतो. तर सायली अर्जुनला म्हणते, पण आत्ताच तुम्ही महिपतला नागराजच्या विरुद्ध साक्ष द्यायला लावली, मग तो का तुमची मदत करेल? तर आता अर्जुन सायलीच्या समोर ते पण आहेच असं म्हणत अर्जुन मनाशीच म्हणतो, महिपत आपल्याला नक्कीच मदत करेल. कारण माझ्या हाती असणारा हुकमाचा एक्का तो तर महिपतला पटापट बोलायला लावेल. उद्याच जातो आणि महिपतला भेटतो आणि या कोड्याबद्दल त्यालाच उत्तर विचारतो. मला माहीत आहे महिपतला याबद्दल नक्कीच काहीतरी माहीत असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, बरं जाऊ देत, तुम्ही आता फार विचार करू नका. महिपतशी बोलायचं की नाही, त्याला काही विचारायचं की नाही हे आपण मिळवून ठरवू. परंतु आता तुम्ही आराम करा, कारण तुम्ही खूप थकला असाल, तुम्हाला आरामाची गरज आहे असं म्हणत सायली तिथून निघून जाते. आता अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी घडलेला किस्सा सायली अर्जुनला सांगत म्हणते, अहो मी तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. मी तर काल ना उशांना आवरणं घालत होते ना, त्यांना कवर घालत होते, त्यावेळी मी एका उशीला वेगळं कवर आणि एका उशीला वेगळं कवर घातलं होतं आणि हे माझ्या नंतर लक्षात आलं आणि मी मग स्वतःच हसायला लागली. अर्जुन म्हणतो, बायको अगं किती छोट्या छोट्या गोष्टी तू माझ्याशी शेअर करत असते. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुला मला सांगायच्या असतात ना? सायली म्हणते, अर्थातच मला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगायला आवडतात, कारण आपलं नातंच इतकं घट्ट आहे की आपण कोणतीच गोष्ट कोणापासून लपवत नाही. दोघंही आपल्या मनातील सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो आणि मला तर मनात कोणतीच गोष्ट ठेवायला आवडत नाही. आता हे ऐकून अर्जुनला वाईट वाटतं. अर्जुन मनाशीच म्हणतो, सायली मला माहीत आहे, बायको मला खरंच माहीत आहे की आपल्या दोघांचं नातं किती वेगळं आहे. आपण कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवत नाही आणि तू तर माझ्यापासून कोणतीच गोष्ट म्हणत होता ना की आपण जाऊन महिपतला भेटूया. तर अर्जुन म्हणतो, हो पण तूच म्हणालीस ना तो का आपल्याला मदत करेल? तर सायली म्हणते, कदाचित त्याने जर आपल्याला मदत केली तर काल ज्याप्रमाणे कोर्टात त्याने सत्य सांगितलं त्याचप्रमाणे जर त्याने आपल्याला एखादं सत्य सांगितलं तर आपल्याला त्याची मदतच होईल ना. तर अर्जुन मनाशीच म्हणतो, पण मी बायकोला नाही घेऊन जाऊ शकत. सायली जर माझ्यासोबत आली आणि महिपतने आमच्या डीलबद्दल सायलीसमोर बोललं तर? नाही, या डीलबद्दल सायलीला कळायला नको. सायली म्हणते, अहो काय झालंय? अर्जुन म्हणतो, बायको गं तू पण येतेस? तर सायली म्हणते, हो मी सुद्धा येते. काय झालं? अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. तर सायली म्हणते, अहो पण मी जर आले तर मलाही कळेल ना जर काही त्याने सांगितलं तर? तर अर्जुन म्हणतो, हो पण तुला घरची कामं असतील ना? सायली म्हणते, नाही माझी कामं झाली आहेत आणि एकदा होळीच्या कामांमध्ये मी अडकले ना तर मला वेळ मिळणार नाही. त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण जाऊन येऊयात. बरं तुम्ही तयार होऊन खाली या, मी तुमची खाली वाट बघते. असं म्हणत सायली खाली निघून जाते. आता अर्जुन विचार करू लागतो की काय करावं. अर्जुनने टाळण्याचाही प्रयत्न केलेला असतो. आपल्या मीटिंग आहेत असंही सायलीला खोटं सांगितलेलं असतं, परंतु सायली मात्र आपण महिपतला भेटायला जाणार आहोत आणि तेही आजच असं ठरवत आता खाली निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन पुन्हा पुन्हा साक्षीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु साक्षीचा काही फोन लागत नसतो. आता सचिन विचार करत म्हणतो, सॅमचा फोन अजूनही बंद आहे, कुठे गायब झाली असेल ती आणि का कशासाठी? सचिनला मात्र काहीच कळत नसतं आणि त्याचवेळी त्या ठिकाणी अस्मिता येते. अस्मिता सचिनला म्हणते, सचिन चल ना ब्रेकफास्ट करायला. सचिन म्हणतो, अस्मी आपण एक काम करूयात का? आज आपण दोघांनी नाश्ता आपल्या रूममध्येच करूयात का? तर अस्मिता म्हणते, का रे सचिन? सचिन म्हणतो, अगं मी जर बाहेर आलो तर कोणाला आवडणार नाही, मग ती चिडचिड टोमणे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुला त्रास होईल आणि मला असं वाटते की तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. मी हे सगळं काही सहन करेन, पण तुझ्यासाठी आणि बाळासाठी ते योग्य नाही आहे ना, म्हणून म्हणतो की आपण इथेच ब्रेकफास्ट करूयात का? तर अस्मिता म्हणते, सचिन अरे मी जर
तुमच्या घरी असते, म्हणजे आपल्या घरी असते, तर हे सगळं काही तू सुद्धा माझ्यासाठी केलं असतं ना. तू सुद्धा तिथे माझी बाजू घेतली असतीस ना. मग इथे सुद्धा तुझी बाजू मला घेऊ देत ना. का उगाच एवढा विचार करतोयस? सचिन म्हणतो तसं नाही, पण उगाच कशाला भांडणं. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू सर्वांसोबत ब्रेकफास्ट कर आणि माझी फक्त प्लेट इथे आणून दे. प्लीज आणशील का? अस्मिता म्हणते हो बरं, मी घेऊन येते. मी सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करते आणि तुझ्यासाठी इथे प्लेट घेऊन येते. असं म्हणत अस्मिता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सर्वजण एकत्र बसून नाश्ता करत असतात. तर सायली सर्वांना म्हणते सुमन काकूंसाठी मी नाश्त्याची प्लेट त्यांच्या रूममध्येच दिली आहे आणि प्रतिमा आत्याही तिथेच बसले आहेत. तर प्रतापराव विचारतात आणि अस्मिता कुठे आहे? ती येत नाही आहे का? तर कल्पनाताई म्हणतात मी आलेच, मी तिला घेऊनच येते. असं म्हणत कल्पनाताई उठणार, परंतु त्याचवेळी अस्मिता तिथे आलेली असते. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात अस्मिता, अगं आता तरी वेळेवर नाश्ता करत जा. उगाच नाश्ता करायला वेळ घालवू नकोस. वेळेवर खात बीत जा, कारण बाळासाठी वेळेवर खाणं खूप महत्त्वाचं आहे. तू बस बरं. तर अस्मिता म्हणते सायली जरा मला 2 प्लेट भरून देतेस का? तर आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण अस्मिताकडे पाहू लागतात. अस्मिता म्हणते मी माझ्या रूममध्ये बसूनच नाश्ता करते. तर कल्पनाताई म्हणतात अस्मिता, म्हणजे तू आता आमच्यासोबत बसून नाश्ता करणार नाही आहेस का? तर अस्मिता म्हणते मला सचिनसोबत करायचं आहे, त्यामुळे आम्ही आता नाश्ता आमच्या रूममध्येच करू. आता सायली काही न बोलता शांतपणे अस्मिताच्या हातामध्ये 2 प्लेट देते. आता अस्मिता काही न बोलता तिथून निघून जाते. तर आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणू लागतो हा सचिन काय सगळी कामं अस्मिताईलाच सांगणार आहे का? त्याला त्याच्या घरी जाता येत नाही का? सायली अर्जुनला शांत करते आणि म्हणू लागते मी तुम्हाला काय म्हणाले होते, चिडचिड करू नका. तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा आणि तुम्हाला इतकं सांगू नये आपल्या या विषयावर बोलणं झालेलं असतानाही तुम्ही का चिडचिड करताय? आता अर्जुन सॉरी बोलत शांत होतो. तर सायली कल्पनाताईंना म्हणते आई मला थोडं बाहेर जायचं आहे, मी भाजी चिरून ठेवली आहे, तुम्ही फक्त विमलताईंना ती फोडणीला घालायला सांगाल का? तर कल्पनाताई म्हणतात हो सांगेन ना, तू काळजी करू नकोस. तर बरं सायली तू बाहेर जाणार आहेस का? अगं मला सुद्धा मार्केटमध्ये यायचं होतं, म्हणजे अस्मितासाठी 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या, मग मी सुद्धा तुझ्यासोबत आली असते. तर आता अर्जुन खुश होतो आणि म्हणतो हो काहीच हरकत नाही, बरं तुम्ही दोघंच जा आणि मार्केटमध्ये तुम्हाला जे हवंय ते खरेदी करा. तर सायली अर्जुनला म्हणते मग आपण संध्याकाळी जायचं आहे का? तर कल्पनाताई म्हणतात म्हणजे तुम्ही दोघं कुठे जाणार होता का? तर सायली म्हणते हो. तर कल्पनाताई म्हणतात बरं तुम्ही जा, मी ऑनलाईनच मागवेन. अर्जुन म्हणतो ऑनलाईन कशाला? अगं ऑनलाईनची गॅरंटी नसते ना, त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला हवं ते घेऊन या. कल्पनाताई म्हणतात नाही नको, अरे माझं काही इतकं महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही तुमच्या कामासाठी जा. असं म्हणत आता कल्पनाताई त्यांचं जाण्याचं रद्द करतात. तर सायली म्हणते बरं मी पर्स घेऊन येते. असं म्हणत सायली पर्स आणण्यासाठी जाते. तर इकडे अर्जुन मनाशीच म्हणतो आता सायलीसुद्धा माझ्यासोबत महिपतला भेटायला येणार आणि समजा महिपतने सायलीच्या समोर आमच्या डीलबद्दल जर काही सांगितलं तर, महिपत जर काही बोलला तर. अर्जुन आता घाबरून गेलेला असतो. काही करून महिपत आणि आपल्यामध्ये झालेलं डील सायलीला कळू नये म्हणून अर्जुनचे प्रयत्न चालू असतात. पण आता सायली आपल्यासोबत महिपतला भेटायला येणार, त्यामुळे काय करावं अर्जुनला काहीच कळत नाही. त्याचवेळी पर्स घेऊन सायली त्याच्या समोर उभी असते. सायली अर्जुनला म्हणते चला आपण निघूयात का? तर अर्जुन टाळण्याचा प्रयत्न करतो आणि सायलीला म्हणतो बायको मी काय म्हणतो, तू काल खूप दमली असशील ना, तू जरा आराम कर, मी येतो ना जाऊन. तर सायली अर्जुनला म्हणते तुम्ही सतत तू नको येऊस असंच दाखवून देत आहात, म्हणजे मी तुमच्यासोबत आलेली आवडणार नाही आहे का तुम्हाला? मी तुमच्यासोबत यायला नको आहे का? आता अर्जुन म्हणतो नाही नाही मी असं कुठे म्हणालो, चल आपण जाऊयात. असं म्हणत आता अर्जुन सायलीला घेऊन जातो. तर दुसरीकडे प्रिया आरशासमोर उभी असते आणि विचार करत म्हणते नाही आज काही करून जाऊन मला नागराजला भेटावंच लागेल, त्याच्यावर चिडचिड करून उपयोग नाही, मला त्याला खोळात घ्यावंच लागेल आणि आजच मला भेटावं लागेल. त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि प्रियाला म्हणतो खरंच तुझ्या मनात काहीतरी विचार चालू आहेत, बोल तुझ्या मनात काय चालू आहे ते मला सांग, त्यासाठी मी तुला 1 पैसा देईन. तर आता प्रिया अश्विनला म्हणते अश्विन अरे माझ्या मनात काय चालू आहे हे विचारण्यासाठी आणि ते तुला ऐकण्यासाठी लाज द्यायची काहीच गरज नाही आहे. अश्विन म्हणतो मला माहीत आहे. तर प्रिया पुढे म्हणते अश्विन काही नाही रे, आई बाबांचा विचार करत होते. तर अश्विन म्हणतो आता त्यांचा कसला विचार, रविराज काका किंवा प्रतिमा आत्या तुझा तर विचारच करत नाहीयेत, मग तू त्यांचा विचार का करतेस? तर प्रिया म्हणते तेच तर,
मला माझ्या आईबाबांसाठी खूप काही करायचं आहे, परंतु अश्विन मला कळतच नाही आहे की आई बाबा माझा एवढा तिरस्कार का करतायत. मी प्रत्येक वेळी ठरवते की त्यांच्यासाठी काहीतरी करावं, परंतु प्रत्येक वेळी ती लोक मला इग्नोरच करतात आणि मग माझ्या डोळ्यात पाणी येतं. मला त्यांच्याबद्दलची खूप प्रेम आपुलकी वाटत असते, परंतु त्यांना मात्र माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. याच गोष्टीचं तर मला वाईट वाटतं. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी या सगळ्यात खरं तर तुझीच चूक झाली, कारण तुझा खोटेपणा जास्त झाला आणि म्हणूनच ते दोघंही तुझ्याशी अशा पद्धतीने वागतायत. तर अश्विन असं बोलताच प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन अरे मी माझा खोटेपणा कधीच बंद केलाय, मी खोटं बोलायचं सोडून दिलं आहे. पण मला माहीत आहे एक ना एक दिवस हे आईबाबांनाही कळेल आणि त्या दिवशी ते नक्कीच मला एक्सेप्ट करतील. मी एक काम करू का, यासाठी मी देवीआईला साकडं घालते की माझं आणि माझ्या आईबाबांचं नातं पहिल्यासारखं अगदी घट्ट होऊ देत. त्यांच्या मनात असणारी माझ्याबद्दलची कडूता कायमची दूर होऊ देत. मी आता निघते. तर अश्विन विचारतो, कुठे निघाली आहेस? तर प्रिया म्हणते, मंदिरात. अरे जर देवीला साकडं घालायचं असेल तर तिथे तर जावंच लागेल ना, मी आलेच. असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. आता प्रियाचं हे वागणं अश्विनला खरं वाटतं. अश्विन म्हणतो, खरंच तन्वी किती बदलली आहे ना, म्हणजे आता खूप छान वागू लागली आहे. आता तिला तिच्या आईबाबांबद्दल आपुलकी प्रेम वाटत आहे. ती सगळ्यांचाच विचार करते. सगळ्यांबद्दलची तिच्या मनातील प्रेमाची भावना आता कुठेतरी जागी झाली आहे. कुठेतरी तिला आपल्या माणसांबद्दलची जाणीव झाली आहे. बिचारी सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी केवढी धडपड करते. असं म्हणत आता प्रियाच्या वागण्याचं अश्विनला कौतुक वाटत असतं. तर दुसरीकडे सचिन पुन्हा पुन्हा साक्षीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु साक्षीचा फोन मात्र बंद येत असतो. पण सचिन पुन्हा फोन लावतो, त्यावेळी मात्र साक्षीच्या फोनची रिंग वाजते आणि त्यावेळी सचिन खुश होतो आणि म्हणू लागतो, बरं झालं सॅमचा फोन चालू तरी झालाय, आता मला तिच्याशी बोलता येईल. परंतु साक्षी काही फोन उचलत नसते. सचिन चिडतो आणि म्हणू लागतो, काय चाललंय हिचं? आणि त्याच वेळी त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते. अस्मिता सचिनला आवाज देत म्हणते, सचिन. तर सचिन मागे वळतो आणि म्हणू लागतो, मला तर काहीच कळत नाही आहे. कॅनडाचा जॉब सोडला तरीसुद्धा तिथून मला फोन येत आहेत, जॉईंट व्हायला सांगतायत. तर आता अस्मिता सचिनला म्हणते, सचिन तू काय चाललंय हिचं असा म्हणालास, याचा अर्थ काय होतो सचिन? तर सचिन म्हणतो, अगं ती माझी बॉस मारिया, ती तर पुन्हा पुन्हा फोन करते आणि खूप त्रास देते. मला पुन्हा पुन्हा विनंती करते की तुम्ही पुन्हा जॉईंट व्हा. तर आता अस्मिता म्हणते, सचिन तू पुन्हा कॅनडाला जाणार आहेस का? तर सचिन म्हणतो, नाही अस्मी, अगं ब्युटिफुल, तुला आणि बाळाला सोडून मी कॅनडाला जाईन का? मी तुम्हाला सोडून आता कुठेही जाणार नाही. तर सचिन अस्मिताला म्हणतो, आणि हे काय, तू 2 प्लेट्स घेऊन आली आहेस? तर अस्मिता म्हणते, तू रूममध्ये बसून नाश्ता करणार आणि मी सगळ्यांसोबत? नाही सचिन, यापुढे तू जिथे असशील तिथेच मीही, आणि म्हणूनच आपल्या दोघांसाठीचा नाश्ता मी इथेच घेऊन आले आहे. असं म्हणत आता अस्मिता सचिनच्या हातात प्लेट देते. आता सचिन पटापट खायला सुरुवात करतो. तर अस्मिता विचार करत म्हणते, याला खरंच त्याच्या लेडी बॉसचाच फोन आला असेल का? आता सचिन नक्की कोणासोबत बोलत असेल, कोणाबद्दल बोलत असेल, यावर अस्मिता विचार करू लागते. अस्मिताला तर सचिनच्या वागण्याबद्दल काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया नागराजला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते. इकडे नागराज राग व्यक्त करत असतो आणि त्याच्या हातात असणारं भांडं तो आपटत असतो. त्यावेळी प्रिया येते आणि रडण्याचं नाटक करत आवाज देत म्हणते, नागराज काका तुम्ही माझ्यावर का चिडलात? अहो माझ्याशी बोला ना. अहो तुम्हाला जन्मठेप झाली हे ऐकून मला आनंद नाही झालाय, तर खूप वाईट वाटलं आहे. अहो इथून घरी जाईपर्यंत मी रडत होते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तर नागराज म्हणतो, मगरीचे अश्रू, मी तुझ्यावर विश्वास ठेवू? अगं तुझ्यावर विश्वास ठेवण्याच्या लायक तरी आहेस का गं तू? तर प्रिया म्हणते, नागराज काका अहो असं का बोलताय? अहो माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला नक्कीच सोडवलं असतं. तुम्हाला शिक्षा व्हावी असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण नागराज काका मी अजूनही तुमच्या बाजूनेच आहे. तुम्हाला सोडवण्यासाठी मी हवे ते प्रयत्न करेन. हवं तर आपण वरच्या कोर्टात अपील करू, मी तुम्हाला मदत करेन. तर नागराज प्रियाला म्हणतो, तुला जर मला मदत करायची असती ना तर तू अगोदरच केली असतीस आणि तुझ्या ते हातात होतं, आणि तू जर मदत केली असती ना तर मी इथे खितपत पडलो नसतो. याला तूही जबाबदार आहेस. प्रिया म्हणते, नागराज काका प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तर नागराज त्याच्या हातातील भांडं जोरातच आपटतो आणि प्रियावर राग व्यक्त करत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर आता 5 मिनिटासाठी बाहेर आलो ना तर तुझा गळा आवळून खून करेन. आणि हो, तुझा खून करून तुला लपवण्याचीही गरज नाही. ताठ मानेने अभिमानाने सांगेन, हो मी एका नीच बाईला मारलं आहे. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन महिपत शिकरेंना भेटतात.
तर महिपत शिकरे सायली अर्जुनला म्हणतात, तुमचं काम झालंय ना, मग आता तुम्ही माझं तोंड पुन्हा का बघायला आलाय? तर अर्जुन म्हणतो, काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत आणि तेच विचारण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत. तर आता महिपत अर्जुन आणि सायलीला म्हणतो, कसं असतं ना, आयुष्यात सगळं आपल्याला हवं तसंच घडत नाही. कोर्टात मी जी कबुली द्यायला हवी होती आणि तुमची जी काही अपेक्षा होती ती तर पूर्ण झाली आहे. म्हणजे आता माझं काम तर झालंय, पण उठसूट तुम्ही येऊन मला प्रश्न विचारणार, मी तुम्हाला उत्तरं देणार, तर ते मला जमणार नाही. तर सायली चिडते आणि म्हणू लागते, महिपत तुला उत्तरं द्यावी लागतील. 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताशी तुझाही संबंध आहे. त्या गटात तूही सामील होतास. अरे, तू फक्त अपघात करून थांबला नाहीस, तर त्यानंतर तुझा मोर्चा माझ्या आश्रमाकडे वळला. माझ्या सासऱ्यांनाही तू त्रास दिलास. आता कुठे तुला उपलब्धी झाली आणि म्हणून तू सत्य कबूल केलंस, पण आता कुठे तुझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असणार. आता हे ऐकून महिपत शिकरेंना धक्काच बसतो. तर मागून अर्जुन इशाऱ्याने सांगतो की याबद्दल सायलीला काहीही माहीत नाही आणि सांगायचंही नाही. असं म्हणत आता महिपतला अर्जुनने सक्त ताकीद दिलेली असते. तर अर्जुन म्हणतो, बोल महिपत, तुला बोलावंच लागेल, कारण या सगळ्यात तुझाच फायदा आहे, हे विसरू नकोस. आता महिपत शिकरे अर्जुनकडे पाहतात, तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया नागराजला म्हणते, तुम्ही मला कितीही नकार दिलात, कितीही माझ्यावर चिडलात, तरीसुद्धा मी तुमची मदत करणार. या जेलमधून फक्त मीच तुम्हाला वाचवू शकते. आणि हो, पण तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवाल. माझं सत्य तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. नागराज म्हणतो, 1 महिना, 1 महिन्यात तू मला इथून सोडवून दाखव, नाहीतर या जेलमध्येच बसून मला चाव्या फिरवाव्या लागतील आणि तुझं सत्य जगासमोर आणावं लागेल. तर प्रिया म्हणते, 1 महिन्यात कसं शक्य आहे? तर नागराज प्रियावर हसू लागतो. तर दुसरीकडे सायली महिपतला म्हणते, मला हे सांग की नागराजला नक्की असं कोणतं सत्य माहीत आहे आमच्या कुटुंबाबद्दल, जे सत्य तो आम्हाला सांगत नाहीये, पण तुला माहीत असेल, तुला सांगावंच लागेल. तर महिपत आता सायलीला म्हणतो, वहिनी, अहो तुम्ही म्हणजे ना, मला कळालं होतं की कमी शिक्षण घेतलेले आहात, पण तुम्ही मात्र वकिलींबाई शोभताय. तर दामिनी देशमुखप्रमाणे तुम्हीही अगदी धारदार शब्दात बोलताय. पण एक सांगू का, तुम्ही अंधारात चालताय. हळूहळू तुम्ही चालत चालत प्रकाशापर्यंत जाल आणि तो प्रकाश तुमच्या घरातच तुम्हाला सापडेल. ते सत्य तुम्हाला तुमच्या घरातच सापडेल. वेळ येईल तेव्हा सत्य कळेलच. असं म्हणत आता नागराजप्रमाणे महिपत शिकरेने सुद्धा सायली अर्जुनला कोड्यात टाकलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुन नागराजला भेटतात. त्यावेळी नागराज म्हणतो, तुमच्या घराचं सत्य फक्त मला माहीत आहे आणि एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या पायापर्यंत यावंच लागेल. तर अर्जुन ठामपणे नागराजला म्हणतो, सत्य जाणून घेण्यासाठी मी तुझ्या पायापर्यंत कधीच येणार नाही, कारण ते सत्य मी शोधून काढेनच. तर नागराज म्हणतो, शक्यच नाही, कारण ते सत्य कोणालाच माहीत नाही आहे. ते सत्य फक्त एकच व्यक्ती तुम्हाला सांगू शकते, नागराज. तर अर्जुन म्हणतो, नाही, पण मी तुझी पायधरणी करणार नाही. तर बाहेर येताच सायली अर्जुनला म्हणते, नागराज काही बोलणार नाही, पण महिपत का घाबरतोय? तो नक्की कोणत्या गोष्टीला घाबरतोय की त्याने एवढी मोठी साक्ष दिली? असं म्हणत आता सायली पुन्हा एकदा अर्जुनला प्रश्न करते. आता अर्जुन आता तरी सायलीला सत्य सांगेल का? आणि सायलीच्या जन्माचं रहस्य शोधण्यामध्ये सायली अर्जुनला यश मिळेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.